चला मित्रांनो, आपण रसशास्त्रामधील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहोत, रसपरपटी फॉर्मेशन. तर चला आपण रसपरपटी बनवूया. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे घटक द्रव्य. त्यामध्ये आपण घेतले कज्जेली. त्यानंतर केळीचे पानं घ्यायचे, पण आपल्याकडे केळीचे पानं उपलब्ध नसल्यामुळे आपण बदामाची पानं घेतलेली आहेत. त्यानंतर त्या पानांना आपण तुपाचा लेप लावून घेऊया, जेणेकरून आपली कज्जेली चिटकणार नाही आणि परपटी नीट होईल. त्यानंतर आपण कज्जेलीचं सगळ्यात आधी वजन करून घेतलेलं आहे. तर आम्ही इथं 6 ग्रॅम ते 8 ग्रॅमच्या दरम्यान आपण कज्जेली घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला परपटी बनवण्यासाठी वजन गरजेचं आहे, त्यामुळे आपण खलवं यंत्र घेतलेलं आहे. त्यानंतर दारवी यंत्र घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण कज्जेलीला गरम करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण आपण गॅस पेटवून घेतलेला आहे. त्यानंतर थोडं ती दारवी गरम करायला ठेवायचे. त्यानंतर आपण डायरेक्ट कज्जेली टाकायची नाहीये त्यात. त्यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची की आपण त्या दारवीला आपण त्यातून तूप लावायचं, तुपाचं लेपन करायचं. त्यानंतर आपण कज्जेली टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याकडे कज्जेली आपण रेडीमेड घेतली आहे, पण आपण गंधक आणि पारा या समप्रमाणात घेऊन आपण कज्जेली बनवू शकतो. त्यानंतर त्याला मृदू आणि मंद आचेवर गरम करायचंय. यामध्ये आपली आता कज्जेली लिक्विफाय होत आहे. त्यानंतर आपण जे तूप लावलेले जे पानं होते त्यामध्ये आपण ते केलेलं आहे आणि 2 पानं एकत्र करून त्याच्यामध्ये कज्जेली ठेवून वरून आपल्याला वजन ठेवून द्यायचं. त्यासाठी आपण खलवं यंत्र घेतलेलं आहे आणि हे काही मिनिटानंतर आपण हे ओपन करून बघितलं, आपण परपटी पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम शायनी आणि पापडासारखी आपली परपटी रेडी झालेली आहे.